राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती मिरजेत साजरी। संत गाडगेबाबा महाराजांच्या अस्थी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव मिरजेतील मंदिरात। कीर्तनाच्या माध्यमातून जनतेला स्वच्छता, शिक्षण, मानवता धर्माचा उपदेश देणारे आणि अंधश्रद्धा अनिष्ट रूढीच्या विरोधात जनजागृती करणारे कीर्तनकार, समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची 150वी जयंती मिरजेत साजरी करण्यात आली। संत गाडगेबाबा महाराजांच्या अस्थी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव मिरजेतील परीट गल्लीमधील संत गाडगेबाबा महाराज मंदिरात आहेत। मिरजमधील या मंदिरामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन करण्यात आले। या मंदिरामध्ये नियमितपणे भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाते। शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे सर, उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेवक सागर वनखंडे, राष्ट्रवादीचे नेते जुबेर चौधरी, विनायक यादव, धनंजय कदम, महेश निकम, किशोर रसाळ, यशवंत यादव, अशोक शिंदे, अनिल नेमाडे, बजरंग नेमाडे, श्री पवार सर, सौ सुषमा सूर्यकांत निकम, सौ प्रतिमा यशवंत यादव, सौ उषा दत्तात्रेय यादव, शारदा संजय जगते यांच्यासहित परीट समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षण, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यामध्ये महान कार्य केलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या नावाने समाज मंदिर उभारण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असं आश्वासन शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे सर यांनी यावेळी दिले। तर सदर समाज मंदिरासाठी महापालिकेकडून सुद्धा योग्य ते सहकार्य केले जाईल, असे उपायुक्त स्मृती पाटील यांनी यावेळी सांगितले। देव दगडात नसून माणसात आहे, हे सांगून राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांनी अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, जातीभेद आणि प्राण्यांची हत्या नाकारली। त्यांनी साधे राहणे, चोरी न करणे, व्यसनांपासून दूर राहणे आणि मुलामुलींना शाळेत पाठवण्याचा मोलाचा संदेश दिला। संत गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती। 20व्या शतकातील समाज सुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे। महान कार्य न्यूजसाठी आदी माने, मिरज। मिरजमध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची 150वी जयंती साजरी होते। खरं तर संत कसे असावेत, तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे गाडगे महाराजांचं पाहायला मिळतं। 150 वर्षाची आज आपण जयंती साजरी करतोय। त्या काळात असणारी अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यावर आघात करण्याचं काम बाबांनी केलेलं आहे। खरं तर स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत असताना स्वतः दिवसभर त्या गावागावातून स्वच्छता करायचे आणि संध्याकाळी मंदिरातून, कट्ट्यावरती लोकांना प्रबोधनातून, कीर्तनातून, भजनातून लोकांना अंधश्रद्धेपासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते। असे हे गाडगे महाराज त्यांची अस्थी अमरावतीनंतर मिरजेतच आहे। त्याचा मोठा अभिमान आम्हाला मिरजकरांना आहे आणि इतर ह्या समाजाचे सगळेच, माझे या मंडळाचे अध्यक्ष असणारे सगळे या परीट समाजाचे आमचे यादव साहेबांनी सगळे त्यांची टीम ही भक्तिभावाने तर पूजा अर्चा करतात। या निमित्तानं आमचे नगरसेवक चौधरी आहेत, सागर वनखंडे, उपायुक्त मॅडम आमच्या स्मृती पाटील आहेत आणि त्यांची टीम खरं तर ह्या मंदिराच्या दृष्टीनं ओपन स्पेसमध्ये एखादा जर कार्य आपल्याला जर दिला उपलब्ध करून मॅडमनी, तर नक्की आम्ही नगरविकासच्या माध्यमातून, एकनाथजी शिंदेच्या माध्यमातून तिथे एक चांगलं मोठं या समाजासाठी सांस्कृतिक हॉल बांधून देण्याची आमची नक्की इच्छा असेल। परंतु जागा उपलब्ध करून देणं हे खरं तर मॅडमचं काम आहे आणि यादवचं काम आहे। ते दोघांनी करावं आणि मंदिर सांस्कृतिक भवन बांधून देण्याचं जबाबदारी आम्ही नगरसेवक म्हणून चौधरी असतील, धुर्वे किंवा सागर असतील यांच्या माध्यमातून मी उभा करून देण्याची जबाबदारी घेतोय। धन्यवाद।